तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्ही सांगितलं हे कसं वाहनांमध्ये बदल करणे का आवश्यक आहे? सुरुवातीची स्लाइड घ्या आता बंद करा. शेतकऱ्यांनी आता हे नवीन वाहन आहेत. तुम्ही म्हणाल साहेब हे खूपच तुम्ही काही सांगितलं, आम्हाला याचं बियाणं कुठं मिळायचं आणि कसं मिळायचं. आज एकरभर जर ऊस लावायचं म्हणला 5x2 वर जर लागवड केली तर 4,500 रोपं लागतात. 5x1.5 लागण केली तर जवळपास 6,000 रोपं लागतात. 3 रुपयाला एक रोप म्हटलं तर 6,000चं किती 18,000 होतील. म्हणजे लागलेलाच बियाण्यावरचा खर्च खूप होते. म्हणून मी एक सोपं गणित शेतकऱ्यांना सांगतो. चांगल्या जातीचे 10 ऊस ऑक्टोबर महिन्यामध्ये घ्यायचे. किती? 10. 10च्या ऐवजी 1 गुंठ्यासाठी साधारणपणे 12 ऊस लागतील. 10चं गणित घ्या नाही तर 12चं घ्या. 10चं गणित सोपं आहे समजून सांगायला. प्रत्येक ऊसाला 20 डोळे. 10 ऊसाला डोळे किती असतील? 200 डोळे. हे 200 डोळे ऑक्टोबर महिन्यात लावा. तुमच्याकडे अडचणीची लागण असते का? तुमच्याकडे कोणती लागण असते? पूर्व हंगामी सुरू. पूर्व हंगामी म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागण सुरू होती. त्याच्या अगोदर एक 10 महिने 9.5-10 महिने अगोदर म्हणजे डिसेंबर मध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये हे 10 ऊस आणायचे. प्रत्येकाला 20 डोळे सांगितले. समजा 15 कांड्याचं डोळा 15 कांड्याचा ऊस असेल तर ऊसाची संख्या थोडी वाढवा. हे 10 ऊस आणायचे. प्रत्येकाला 20 डोळे. हे 20 ऊस जर लावले तर प्रत्येकाला 10 ऊसाचे किती झाले डोळे? 200. हे 200 डोळे जर लावले तर प्रत्येकापासून 5 ऊस धरा कमीत कमी. हे ऊस किती झाले? 1000. 1000 ऊस जर झाले तर प्रत्येकाला 20 डोळे. किती डोळे झाले? 20,000. कोणत्या महिन्यात? ऑक्टोबर महिन्यातच. मग 20,000 डोळे 2 डोळ्याचं टिपरून केलं तर 10,000 टिपरं पडतील. 1 डोळ्याचं टिपरून केलं तर 20,000 टिपरं पडतील. तुम्हाला किती लागण करायची? एकरासाठी हे खूप झाले. 1 डोळ्याचं टिपरून घेतलं तर 4 एकर लागण होईल. अशा प्रकारे बेने माळतात. हे उदाहरण मी दत्त शिरोळ कारखान्याचे चेअरमन गणपत पाटील यांना असंच दिलं होतं. शेतकरी मंडळी आहे. तुम्ही म्हणता साहेब काहीतरी कीर्तनकारासारखं बोलते असं नको व्हायला. ते कारखान्याच्या चेअरमननी हे गणित ऐकलं आणि म्हणलं साहेब मला पाडेगाववरून फक्त 100च ऊस द्या. आणि 100 ऊस नेले आणि 40 एकरावर लागवड केली. कशी केली काय केली त्याने मला बोलवलं. साहेब तुम्ही पाहायला या. म्हणजे ही सक्सेस स्टोरी जे म्हणतो ना आपण. मग मी पाडेगावची आमची अख्खी 15-20 सायंटिस्ट लोकांची टीम घेऊन गेलो. अरे आपले साहेब सांगतात हे खरं आहे का खोटं? चला पाहिला. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी 40 एकरावर ऊस लावला. कशा पद्धतीने लावला हे मी थिअरी सांगितली. पण ते प्रॅक्टिकल मध्ये त्यांनी सांगितलं साहेब 40 एकराचं बियाण्याचा खर्च झाला किती? आज पाडेगाववरून बियाणं न्यायचं, ट्रान्सपोर्टचा खर्च वेगळा, त्याला लागणारे मजूर वेगळे, तिथं जाऊन ते बियाणं उतरायचं वेगळं. मोटरसायकल मध्ये आला 2 पिशव्या घेऊन आला किंवा एसटी ने आला 10 ऊस घेऊन गेला. स्वतःचा बेनी मळा तयार केला. ट्रान्सपोर्टचा खर्च वाचला. लागणीचा एकराचा 20,000 खर्च वाचला. अशा प्रकारे शेती करत असताना ऊसावरचा खर्च सुद्धा कमी करायला शिका. नुसतं उत्पादन एका बाजूला वाढवत जायचं आणि खर्चही वाढवत जायचा